स्टॉप जांभळी विरुद्ध पसरणी. प्रमोदचा अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने मारलेला परंतु तो यहाँ पर बॉलिंग करते हुए प्रमोद पहिल्याच चेंडूवरती पहिल्याच गडी सुनील चिकणे यांच्या स्वरूपात भेटलेला जांभळी संघाला पहिलाच धक्का. चांगल्या प्रकारची बॅटिंग करणारे होते सुनील चिकणे. जांभळी संघाकडून ओपनिंगला फलंदाजीच्या स्वरूपात आलेले. वापरलेला सर बोला ना ते अभिजित
थोडंसा मशीनमध्ये थोडीशी खराबी असल्यामुळे अडथळा निर्माण झालेला आणि तो दूर झालेला आहे. चला आता कंटिन्यू करू मॅच. प्रथमच 2 रनची पॅनल्टी लागलेली आहे ती पसरणी संघाला. 12व्या खेळाडूंनी शूज आणि बॅट नाही घातलेली. नियम असोसिएशनच्या नियमाप्रमाणे 2 रनची पॅनल्टी लागलेली आहे. मला वाटतं आताची सध्याची स्थिती बघितली मॅचची तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जांभळी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 रनवर 4 आऊट झालेले आहे. तसा विचार केला तर 2 ओव्हर 12 चेंडूमध्ये 20 रन ॲव्हरेज स्कोर आहे. इथून पुढची धावसंख्या मोठी उभारायची असेल तर चांगल्या प्रकारची फलंदाजी जो बॅटिंगला आलेला आहे तो गणेश वाटतं दुसऱ्या षटकातील मावतो शेवटचा 4 चेंडू राहिले. सुंदर चेंडू लेगपॅकच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे गणेशला. आमच्या बरोबर समालोचन कक्षामध्ये उपस्थिती दाखवलेली आमच्या आकाशजी कोंडाळकर, नवी मुंबई सामाजिक कार्यकर्ते, यांच्या मधुर सुस्वर वाणीतून आपण काही शब्द ऐकणार आहोत. वाई पश्चिम भागातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा सुंदर चेंडू स्टेटला अर्ध्या पट्ट्याचा फटका मारलेला होता विलास विलास. अजूनही जर जांभळी संघाची धावसंख्या मोठ्या प्रमाणात उभारायची असेल तर विलास आणि गणेशला चांगल्या प्रकारचं फलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे मला वाटतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर जांभळी संघाची धावसंख्या झाली ते 4-23 धाव. चला आता जे आपल्या मुखातून 4 शब्द येऊ द्या मध्ये. यहाँ पर जामली संघ को जामली टीम को यहाँ पर बढ़िया स्कोर करना पड़ेगा, तो इन दोनों को यहाँ मौजूद रहना पड़ेगा. बहुत ही यहाँ पर खेलते हुए गणेश और विलास. तसं बघितलं आकाश तर पसरणी संघ हा गावावरून आलेला आहे सर, संपूर्ण संघ आणि इतका मोठा प्रवास करून आलेला बंटीचा पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू आणि बॅटची वरची कडा लागलेली आहे आणि हा सिंगल एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. मला संजू असं काय म्हणायचं की वाई पश्चिम भागातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा म्हणून आपण ऐकत असतो, तर आपल्याला याबद्दल काय सांगावं? नाही, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली मायभूमी वाशिवली. या वाशिवली गावाने जवळजवळ 3रं-4थं पर्व आहे. चेंडू अंपायर जवळ आहे ऑलरेडी. 3रं पर्व चालू असताना टुर्नामेंट आयोजन करणं तसं तर सोपं सुद्धा आहे आणि अवघड सुद्धा आहे. बऱ्याच गोष्टी यातून घडत असतात, बऱ्याच गोष्टीचा अनुभव मिळतो सर्वांना. परंतु मला असं वाटतं की यामध्ये जिद्द आणि चिकाटी या ठिकाणी पाहिली जाते आणि एकता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी युनिटी असणं गरजेचं आहे. तर ही युनिटी तुमच्यामध्ये आहे? नक्कीच युनिटी असल्याशिवाय तुमचं टुर्नामेंट पार पडू शकतो. चला बंटीचा पुढचा चेंडू सामना करतो गणेश. सुंदर चेंडू उंच तोडवलेला चेंडू जवळजवळ 83 मीटर वरती गेलेला आहे. खाली गेट तरी नाही, नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेले आहे ते विलास चिकणे यांना. 2 धावा. पुढे होणारा सामना आहे तो सुंदर मारलेला चेंडू कुटुंब आणि हा झेलबाद गणेश झेलबाद झालेला आहे. चला पुढील होणारा सामना आहे तो कोंडावळे विरुद्ध दसवडी. हा आताचा गणेशचा शॉट पाहायला गेला तर कालच्या T20 मॅचची आठवण झाली. रोहित शर्माने अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी आपली खेळी करून 121 धावांची त्या ठिकाणी खेळी केली होती आणि
खऱ्या अर्थानं मला बोलावं असं वाटेल की गणेशनं सेम त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी आता चेंडू खेळला, परंतु त्यांचं पुढचं जे आता वेटल आलं आहे त्या पद्धतीने कसं करणार? सर आता पुढील आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊच, परंतु आता पुढचा जो खेळाडू आलेला आहे आदित्य कॅप्टन, तो टॉस उडवण्यासाठी कॅप्टन आले, त्यांचा आता 5व्या नंबरवरती तो फलंदाज आलेला आहे आदित्य चिकणे. बघूया आपण तिचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो आदित्य. सुंदर गोल्डन टाकलेली आणि हा सुंदर चेंडू अपील जोरदार करतायत, परंतु पंतांनी अपील फेटाळलेली आउट. स्वतः आदित्यने खेळाडूवरती दाखवून तो स्वतः झेलबाद घोषित करून तो स्वतः तंबूमध्ये परत चाललेला आहे. खेळाडू सराउंडमध्ये असलेले एज लागलेली आहे आणि त्यांनी स्वतः मान्य केली आणि तो स्वतः झेलबाद होऊन जात आहे. बोला. खरंच या ठिकाणी आदित्यला एक दाद द्यावी लागेल. एक खेळाडूवृत्ती या ठिकाणी पाहिली जाते. आदित्यनं स्वतःहून सांगितलं की मी माझी तर अशा पद्धतीनं जर माणसानं क्रिकेटर नक्कीच नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी चाललेली आहे. उत्तम प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळत आहे आपल्या क्रिकेट मैदानावरती. आदित्यची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो पुढचा फलंदाज आहे अंकुश चिकणे. अंकुश निगडे, माफ करा, अंकुश निगडे आलेला टॉपऱ्या स्वरूपाचा फलंदाज आहे. बघूया आपल्या जांभळी संघाला जर मोठ्या धावसंख्येवरती न्यायचं असेल त्याला तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. सुंदर चेंडू आणि सुंदर ग्राउंड आणि हा धावबाद झालेला आहे अंकुश. ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर आपली विकेट ही सांभाळून ठेवली लागते. आपल्या संघाला त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं रोखून ठेवू शकतो आणि आपली धावसंख्या कशा पद्धतीने त्या ठिकाणी थांबवू शकतो किंवा वाढवू शकतो हे फक्त त्या ठिकाणी जो भेटल असतील त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. सर शेवटचा चेंडू मला वाटतं असेल या फोर केलेला आहे. शेवटचा चेंडू बघूया. सुंदर शॉट पद्धतीचा चेंडू पुढे स्टॉपआउट केले होते आणि विलास चिकणे यांनी तो बॅटची कडा घेऊन एकच रन मिळालेली आहे या चेंडूवर. कोंडावळे आणि दसवडी यांनी टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. मला वाटते जांभळी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 आणि पेनल्टीचे 2 रन असे 29 धावा झालेल्या आहेत जांभळी संघाच्या. पसरणी संघाला विन करण्यासाठी 30 हा कंपल्सरी चेस राहील याची नोंद घ्यायची संघाने. पुढचा जो होणारा सामना आहे जो चेंडू आहे तो अंपायरांनी इकडे द्यायचा आहे जुना चेंडू. आणि पुढचा होणारा सामना जरा आपण लवकरात लवकर यायचंय, जरा सहकार्य करायचे संघाने. कोंढावळे आणि दसवडी. एका इनिंगला आपल्याला फक्त 20 मिनिट आहेत आणि हा सामना आहे तो 3 षटकांचा, बरोबर का आयोजक? पंचांना एक विनंती आहे की त्या ठिकाणी एक इनिंग 20 मिनिटामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सूचना आहेत आयोजन करताना. आणि लवकरात लवकर क्रिकेट ग्राउंड घ्यायचे त्या ठिकाणी आयोजन करण्याचे आणि या 14 खेळणार आहे, 14 मॅच होणार आहे. अशा पद्धतीमध्ये हे आयोजन आहे. मुंबई चषक 2024 बरोबर तिसरे. खरंच भागामध्ये एक उत्सुकता लागलेली असते की हे चषक कधी भरेल कधी भरेल. तर मुंबई चषक 2023 बरोबर तिसरे आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नक्कीच आकाश, अतिशय जर आपण टुर्नामेंटचं आयोजन करतोय तर कशा पद्धतीनं काय करायचं, स्पॉन्सर जे योगदान आहे आपल्या ज्या टीमला भेटतो दरवर्षी ते त्यांचं मी खरंच कौतुक करेन आणि त्यांचा आभार मानेन. आणि असे दाते आपल्याला भेटतात आपल्या मुकाई देवी आणि स्वयंभूचा आशीर्वाद आहे आपल्याबरोबर कायम, की जेणेकरून त्यांना आपल्याला सर्व प्रकारचं जे योगदान त्यांचं मिळते सर्व स्पॉन्सरचं. आणि या ठिकाणी चावलीचा बुडकता आवाज निलेश मर्डेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नक्कीच राहतील ते उपस्थित. जरा ते चला फलंदाज कोंढावळे
दसवडी संघ आपण नोंद घ्यायची. कोंडावळे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत टॉससाठी आणि दसवडी संघाचा जो कर्णधार असेल त्यांनी कृपया टॉस उडवण्यासाठी यायचं आहे, कारण आपल्याला जर 4 षटकांचे सामने खेळवायचे असेल तर आपले सहकार्य खूप महत्त्वाचे आहे सर्वांचे. आता चला, कसरणे संघाने आपले फलंदाज लावून घेतलेले आहेत आणि जांभळी संघाने आपले क्षेत्ररक्षण लावलेले आहे. चला, ही जी मॅच आहे ती कंटिन्यू करा. मला वाटतं कसरणे संघाला 30 धावा करायच्या, जिंकायची असेल तर 30 धावा कंपल्सरी. कोंडावळे संघाकडून आमच्या या ठिकाणी मित्रांचा फोन आलाय. रवी कोंडाळकर यांचा या ठिकाणी फोन येऊन गेला की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी समालोचन चालू आहे. या ठिकाणी मला वाटतं विकेटचं पतन झालेलं आहे. विकेटचं पतन झालेलं आहे. आभारी आहे कसरणे. दसवडे आणि कोंडावळे दगडूदादा वाशिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी आणि पहिल्याच चेंडूवरती मला वाटतं विल्पात झालेला आहे. तो प्रमोदच्या स्वरूपात पडलेला आहे तो विकेट. जांभळी संघाला प्रमोदची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो बाळासाहेब पुढचा चेंडू आणि हा ऑफस्टिकच्या बाहेर आणि वेगळ्या स्वरूपाचा चेंडू. मला असं वाटतं की बाळाचं ग्रामीण क्रिकेटमध्ये एक नाव चांगलं आहे. अतिशय बोलबाला त्यांनी ग्रामीण क्रिकेटमध्ये दिलेला आहे. दरवर्षी ते करतात आणि आपल्या संघाला चांगल्या प्रकारचं योगदान ते बॉलिंगच्या गोलंदाजीच्या स्वरूपात सुद्धा देत असतात. गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला चेंडू, या चेंडूवरती मला वाटतं एक धाव मिळालेली आहे ती कसरणी संघ. कसरणी पण हा संघ काय खूप छोटा म्हणजे खूप मोठा संघ म्हणून ओळखला जातो. भागामध्ये एक नामांकित संघ म्हणून त्यांना पाहिलं जातं आणि संपूर्ण गावावरून येणारी टीम म्हणजे कसरणी संघ. परत यांची दाद मानली जाते. आता तसवीर कोंढावळे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. किती धावा घेतो, एक धाव तर पूर्ण झालेला आहे. दुसरी धाव घेण्यामध्ये सुद्धा यशस्वी झालेला आहे तो कसरणी संघ. बाळाचा पुढचा चेंडू आणि शिल्लर वन टॅप मारलेला चेंडू आणि निर्भय स्वरूपाचा चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते जांभळी संघाकडे. दोन्ही संघ गाव पातळीवरती ग्रामीण भागामध्ये तुल्यबळ आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं बॅटिंग बॉलिंग. बाळाचा पुढचा चेंडू, सुंदर षटकार, सुंदर असा बटलेला लेग साईडच्या दिशेने आणि हा षटकार जबरदस्त फटका मिळालेला आहे. तो बंटीच्या बॅटमधून आलेला हा षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतंय कसरणी संघाची धावसंख्या झाली ती 1-9. पॉवर प्लेची ओव्हर होती आणि या हाणामारीचं ओव्हर असतं. पहिलं षटक म्हटल्यानंतर पॉवर प्लेला, पॉवर प्लेमध्ये तुम्ही जेवढ्या धावा तुम्हाला घेता येतील त्या
जे बॅटिंगचा संघ त्यांनी ते घ्यायचे असतात आणि ते मला वाटतं ते बऱ्यापैकी ॲव्हरेजच्या स्वरूपात हा पॉवर प्लेचा वर गेलेला आहे. 9 धावा मिळालेल्या आहेत या कसरणी संघाला. मला वाटतं पुढचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूमध्ये जवळजवळ त्यांना 21 धावांची आवश्यकता आहे ती कसरणी संघाला. मातक स्वरूपाचं आव्हान ठेवलं होतं जांभळे संघाने कसरणी संघासमोर. तसं तर बघितलं तर कसरणी संघाचं बॅटिंग लाईनअप सुद्धा अतिशय खाली तळापर्यंत गेलेलं आहे. बऱ्यापैकी ऑलराऊंडर आहेत कसरणी संघामध्ये. मला वाटतं पुढचा षटक घेऊन आहे तो विलास. बघूया विलास. शास्त्रीय स्वरूपाचा चेंडू होता उंच गेलेला आहे आणि हा सुंदर झेल अतिशय वेगळ्या स्वरूपाचा झेल टिकलेला आहे तो अंकुश निगवेकर. जबरदस्त झेल कारण सूर्य सरळ डोक्यावरतीच आहे आणि त्याच्या बरोबर झेल तो पैसा म्हटल्यावरती चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. कितीही विकेट पडू द्या पण शेवटचा खेळाडू सुद्धा काही चमत्कार करू शकतो. हा विषय जर डोक्यात आला प्रत्येक संघानं तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तो शेवटचा खेळाडू पण स्टार खेळाडू होऊ शकतो. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली पाहिजे. कसं आकाश कोंडाकर किंवा आम्ही कॉमेंट्री करतोय आता नवीन आहेत जरा समजून घ्यायचं. आणि आपल्या भागातील सुद्धा आमची तर बरोबर इच्छा आहे की आपल्या भागातील वाई तालुक्यातील पश्चिम भागातील मुलांनी 2-3 मुलांनी सुद्धा कॉम्प्युटरला पुढे यावं आणि आपल्या भागातील मुलं पुढे जावी इथलीच आपली इच्छा आहे. ते विलासचा पुढचा चेंडू चेंडू निर्णय स्वरूपाचा चेंडू जबरदस्त बॉलिंग म्हणायला लागेल ते विलासची. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल जांभूळ संघाचं. मनोजने या ठिकाणी खूपच चांगली बॅटिंग करावी अशी सर्व संघाची तयारी केली आणि माझ्या संघाला मान देऊन मला खूप चांगला जबरदस्त मला वाटतं हा फटका होता परंतु पुढे क्षेत्ररक्षण असल्यामुळे एक टप्पा आणि तो अडवलेला आहे चेंडू आणि चांगल्या प्रकारची बॅटिंग म्हणावी लागेल कसरती संघाची. संयम ठेवून खेळत आहेत कारण त्यांना माहिती आहे की टार्गेट छोटंसं आहे. आपल्याला कशा प्रकारची फलंदाजी करायची. त्याचप्रमाणे जांभूळ संघाकडून सुद्धा क्षेत्ररक्षण त्याचप्रमाणे खूप चांगले छान गोलंदाजी त्याचप्रमाणे खूप चांगली करतात. सुंदर चेंडू आणि त्याचप्रकारे चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या मैदानावर. मला वाटतं अद्याप दुसरं षटक चालू आहे. मला वाटतं 4 चेंडू झालेले दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. विलास मला वाटतं पुढचा चेंडू मारा करेल. सुंदर चेंडू आर्यवाटने मारलेला चेंडू ग्राउंड शॉटच्या स्वरूपात आणि 1 धाव पूर्ण झालेले आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागलेले. 1-2-1-2च्या स्वरूपात त्यांना माहिती आहे की आपल्याला मॅच शेवटपर्यंत न्यायची. 1-2-1-2च्या स्वरूपात जर चांगल्या खाली जरी चेंडू ठेवले तरी मॅच जिंकू शकतो. मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि विलनचा पुढचा चेंडू असेल तो सामना करणार आहे मनोज. बघूया मनोज काय करतोय ते. सुंदर चेंडू हा शॉटचा आणि उंच मारलेला आहे. रोमॅन्स लाईनमध्ये पडला आहे. बघूया किती धाव घेतो. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेत आहेत का आणि दुसरी धाव पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन टू विकेट म्हणावं लागेल ते कसरणी संघाकडून. 1-2-1-2च्या स्वरूपात भेटलेला 2 षटक झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 2 बाद माफी असावी 2 बाद 13 धावसंख्या झालेली आहे ती पसरणी संघाची. अजूनही 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे पसरणी संघाला. आता मला वाटतं जे तिसरं षटक येणार आहे जांभळे संघाकडून ते खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच न्यायची असेल तर हे षटक आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे हाताळायला लागेल. तिसरं षटक खूप महत्वाचं असतं कारण शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच न्यायची. जर लो स्कोर आहे कमी धावसंख्या आहे तरी तुम्हाला हे तिसरं षटक चांगले टाकणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये ठीक आहे
हरकत नाही मॅच चालू करायची. ती मिटिंग कमी घ्यायची कारण आपल्याला 4 षटकांचे सामने खेळायचा आमचा निर्धार आहे. आपण सर्वांनी सहकार्य केले तर नक्कीच आपण ते पूर्ण करू शकतो. मला वाटतं सुनील आलेला असेल, तिसरं षटक घेऊन आलेलं आहे तो राहुल चिकणे. राहुल चिकणे सुद्धा मला वाटतं गोलंदाजी इतकी जबरदस्त चांगल्या फॉर्म मध्ये आहे यावर्षी सुद्धा. चांगली गोलंदाजी करतात राहुल. त्याचबरोबर जर फलंदाज बघितले आपण प्रतीक असेल पट्टी आणि मनोज कसरनीकडून खूप चांगले फलंदाज नावडलेले. छोटासा रनअप शॉर्ट चेंडू उंच मारलेला बघूया काय होते आणि हा षटकार सुंदर लेग साईडच्या दिशेने मारला. तो शॉट म्हणावा लागेल तो प्रतीकच्या बॅटमधून आणि षटकार मारलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा आलेले आहेत. थोडासा दबाव राहणार नक्कीच गोलंदाजावरती. फलंदाजाला थोडंसं रिलीफ मिळालं कारण पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलेला. कारण पुढचं चेंडू कसे खेळायचे ते त्या डोक्यात त्याच्या नक्कीच कल्पना असणार. आता 11 चेंडूमध्ये 11 धावा करायच्या आहेत. समीकरण अतिशय माफक स्वरूपाचं आणि जवळजवळ म्हणजे दोन्ही साईडला मॅच जाऊ शकते. मॅच कुठं पण जाऊ शकते. बरोबर आहे. त्या ठिकाणी पुढे पाहायला गेलं तर मंजिले उडी को मुक्ती है जिनके सपनों में जान होती वही पंख होने से कुछ भी नहीं होता हौसलों से उडान होती है. आणि अशा पद्धतीमध्ये या क्रिकेटचं पतन या ठिकाणी या पहिल्या षटकारामध्ये केलेलं आहे आणि पसरणी संघ पहिल्या षटकारामध्ये त्या ठिकाणी विजयी होण्याच्या चान्सेस म्हणजे जास्त वाटते. काय वाटतं या ठिकाणी पूर्ण त्या दिशेने मारायला बघूया काय होतं. आणि हा मला वाटतंय चौकार बॉलवर या ठिकाणी म्हणतो की मंजिले उडी को मुक्ती है जिनके सपनों में जान होती. स्वप्न त्यांनी पाहिली होती त्यामुळेच आता एक षटकार आणि एक चौकार मारला आणि पाहायला गेलं तर 6 4 10 धावा या ठिकाणी पसरणी संघाला मिळाल्या. प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर तुम्ही काही मिळू शकता. शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नांचं फळ पुन्हा त्याच स्वरूपाचा फटका मारला होता परंतु थोडासा कमी पडला. 1 बाउन्स हा सीमारेषेबाहेर गेलेला आहे चेंडू. 2 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार पुन्हा रिव्हर्स शॉट मारायच्या नादामध्ये आणि निर्णय एकच राहील. मला ते बंटीचा फेवरेट शॉट असेल रिव्हर्स परंतु मिस झालेला आहे. विमा सल्लागार अंकुश कोंडाळकर या ठिकाणी उपस्थित आहे. राहुलचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो आणि सुंदर उंच गेलेला चेंडू बघूया काय होतो. झेल सुटलाय. झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार मिळाली प्रतीकला. बघा नशीब पण थोडंसं 1% तरी आपल्या बरोबर असेल तर झेल किती वेळा उडवली तरी त्याचप्रमाणे प्रतीकचे बरं पाहायला गेलं तर कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि आता जर कॅच घेतली असती तर त्या ठिकाणी ह्या षटकार आणि षटकारचं पतन झालं असतं. नक्कीच नक्कीच कॅच घेतल्यानंतर थोडासा दबाव होतो समोरच्या टीमवरती. नवीन फलंदाज येतो कारण राहुल आता बघूया राहुलचा पुढचा चेंडू मनोज छान प्रकारची किपिंग विलास चिकणेकडून परंतु अपील केलेली होती या चेंडूवरती त्यांचा नितीन भेटायला. मला वाटतं हे तिसरं षटक आहे चालू. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 25 धावसंख्या झालेली आहे स्कोर बोर्ड आणि सुंदर मारायला उत्तम प्रकारचा षटकार विनिंग षटकार मारलेला आहे मनोजने. विजय संघ पसरले आपलं हार्दिक स्वागत. तसेच पराजय झालेला आहे तो जांभूळ संघ. आपण सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ केला. चांगल्या प्रकारची लढत आपण दिली. आपलं सुद्धा मनापासून आभार. खरं पाहायला गेलं तर पसरणी संघाची त्या ठिकाणी त्यांची आपली जिद्द सोडली नाही. जिद्द चिकाटी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या जिद्द चिकाटीमधून त्यांना यशाची शिखरं त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यांचा संघ विजयी झाला. त्यांचं खूप खूप अभिनंदन. मला वाटतं पुढील सामना जो आहे कुणाचा